देशात रोज नवनवीन प्रकल्प सुरू होत आहेत आणि अशातच महाराष्ट्रात विविध महामार्ग, उड्डाणपूल आणि आता तर बोगदा असे प्रकल्प उभारून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं काम सरकार करत आहे. ठाणे बोरिवलीच्या मध्ये एक जुळा बोगदा तयार करण्यात येतोय. तो प्रकल्प अति वेगाने पूर्ण होण्याच्या दिशेला जातोय. घोडबंदर रोडला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडणारा हा प्रकल्प फार महत्वाचा प्रकल्प आहे. ठाणे ते बोरिवली जाणारा रस्ता अनेक वेळा गर्दीने भरलेला असतो. पण आता जिथे 60 ते 90 मिनिटं लागतात तिथेच या बोगद्याच्या प्रकल्पामुळे 11.9 किलोमीटरचा रस्ता फक्त 15 मिनिटात पार होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प महत्वाचा का आहे? त्याचे वैशिष्ट्य काय आहे? हा प्रकल्प सध्या कोणत्या टप्प्यावर आहे आणि कधीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे? हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट. मुंबईतील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांपैकी एक असलेला ठाणे बोरिवली जुळा बोगदा प्रकल्प वेगाने प्रगती करतोय आणि लाखो प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवास लक्षणीयरित्या सुखरूप करेल अशी अपेक्षा आहे. MMRDA म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार ठाण्याच्या बाजूला जी TBM म्हणजेच टनेल बोरिंग मशीन लॉन्चिंगसाठी खड्डे खणण्याचं काम सुरू केलं होतं ते ऑक्टोबर 2025 ला सुरू झालं आणि आता जवळपास पूर्ण होत आलंय. ठाण्याचं कास्टिंग यार्ड आधीच सुरू झालंय आणि बोरिवलीच्या बाजूला जमीन खणण्याचं काम सुरू आहे. ठाण्यातील बहुतेक जमीन सरकारनं घेतली आहे आणि बोरिवलीतले ते प्रकल्पग्रस्त लोक आहेत त्यांचं पुनर्वसन सुद्धा सुरू केलंय. हे सगळं अपडेट MMRDA ने 2 नोव्हेंबरला त्यांच्या एक्स अकाउंटवरती टाकलं होतं. हा 11.9 किलोमीटरचा जुळा बोगदा आपल्याला ठाण्याच्या घोडबंदर रोड पासून ते थेट पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणार आहे. त्यामुळे ठाणे आणि बोरिवलीच्या लोकांचा प्रवास एकदम झटक्यात आणि आरामात होणार. प्रकल्प पूर्ण झाला की आताच्या 60 ते 90 मिनिटाचा प्रवास फक्त 15 मिनिटात होईल असं म्हणताय. म्हणजे मुंबईच्या नेहमीच्या ट्रॅफिकच्या त्रासापासून एकदम मोठा दिलासा मिळणार आहे. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. अगदी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या पद्धतीने या प्रकल्पाला डिझाइन केले गेले. आता 2 बोगदे आहेत तर प्रत्येक बोगद्यात 3 लाईन असतील. एक आपत्कालीन लाईन देखील असेल. सुरक्षेसाठी प्रत्येकी 300 मीटरवर क्रॉस पॅसेज तयार करण्यात येणार आहे. एवढंच नाही तर महामार्ग सुरक्षेसाठी जी उपकरणे लागतात त्याची व्यवस्था देखील बोगद्यांमध्ये केली जाणार आहे. आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत जसं की वायू विजन प्रणाली, अग्निशमन उपकरणे, धुरातूनही रस्ता स्पष्ट दिसण्यासाठी LED साइन बोर्ड ज्यामुळे नॅव्हिगेशन सुरळीत राहील आणि अपघाताची शक्यता कमी होईल. अशा सगळ्या गोष्टींचा समावेश यात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलंय की या जुळ्या बोगद्यामुळे केवळ वेळ कमी होणार नाही तर प्रदूषण आणि वाहनांची गर्दी देखील कमी होण्याची शक्यता आहे आणि हे पाऊल मुंबईच्या विकासाच्या दिशेने अधिक कार्यक्षम शहरी वाहतूक बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल आहे. आता या महामार्गाचे वैशिष्ट्य काय आहे, तिथं काय गोष्टी असणार आहे हे सगळं आपण जाणून घेतलंच तर आपण हेही जाणून घेऊयात की प्रकल्पाची मांडणी, नेमका हा प्रकल्प कशा पद्धतीने राबवला जातोय, त्याच्यासाठी किती पैसे खर्च केले जातात आणि सरकारचं या प्रकल्पामागचं उद्दिष्ट काय याबद्दल देखील थोडं बोलूयात. तर आता प्रकल्पाला प्रशासनाने मंजुरी मिळाली ती 10 मार्च 2023 ला. प्रशासनाने या प्रकल्पासाठी 16,600.40 कोटीचा निधी मंजूर केला आणि त्यानुसार 19 मे 2023 ला या प्रकल्पाचं काम सुरू झालं. जवळपास 60 महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा प्रशासनाची आहे. म्हणजेच मे 2028 पर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे. प्रशासनाने मंजूर केलेला निधी 16,500 कोटींच्या आसपास जरी असला तरी IDC शुल्कासोबत म्हणजेच इतर काही खर्चांसोबत हा निधी तब्बल 18,838 कोटींपर्यंत जातोय. सध्या ठाणे ते बोरिवली दरम्यानचा 23 किलोमीटरच्या प्रवासाला 1 ते 1.5 तास लागतो. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तोच प्रवास 15 मिनिटात पूर्ण होईल. या एकूण प्रवासाची लांबी 11.9 किलोमीटरची आहे म्हणजे जवळपास 12 किलोमीटरची आहे. तर बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटरची आहे. प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतूक मार्ग आणि एक आपत्कालीन मार्ग असेल जसं मी आधी सांगितलं. आणि आत्ताच्या ताज्या बातम्यांनुसार बोगद्याचं काम जलद गतीने पूर्ण होताना दिसतंय. ठाण्याच्या बाजूने लॉन्चिंग शाफ्ट मधील खोदकाम नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता होती ती जवळपास शक्यता आता ठाम विश्वासात बदलताना दिसते. या प्रकल्पाला एकदा कायदेशीर अडचणीचा सामना देखील करावा लागला होता. मे 2025 मध्ये एका अपात्र बोलीदाराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. विरोधी पक्ष या प्रकल्पाबद्दल चिंता व्यक्त करत होते आणि संभाव्य घोटाळ्याचा आरोप देखील करत होते. तेव्हा या प्रकल्पाला कायदेशीर अडचणीचा सामना देखील करावा लागला. जवळपास 3,000 कोटींचा घोटाळा आहे अशी शक्यता विरोधी पक्षाने व्यक्त केली होती. त्यांनी या प्रकल्पाचा निषेध केला होता. त्यात महाविकास आघाडीचे शिवसेनेकडून अंबादास दानवे, काँग्रेसकडून सतेज पाटील तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी विरोध नोंदवला होता. त्यावेळी अंबादास दानवे म्हणाले होते की या प्रकल्पाबद्दल गंभीर चिंता व्यक्त होत असतानाही सरकारने ते पुढे सुरूच ठेवलं.
ही केवळ तांत्रिक चूक नाही तर 3,000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे, जो महाराष्ट्रातील जनतेने दुर्लक्षित करू नये. आता त्यांनी विरोध नोंदवला, मात्र त्या खासगी कंपनी विरुद्ध जी या प्रकल्पामध्ये कंत्राटदार पुरवत होती. त्यामुळे सरकारने या निषेधादरम्यान रद्द केलेली निविदा परत मागवून घेतली आणि काम दुसऱ्या कंपनीकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे आता ज्या पद्धतीने काम सुरू होतं तसंच सुरू राहील आणि 2028 पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी शक्यता सरकारने वर्तवली आहे. सोबतच मधल्या काळात या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत त्यांनी निर्देश दिले होते की 2028 पर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे बघा, मुंबईमध्ये नवीन विमानतळ होतंय, तिसरी मुंबई तयार होते आणि सोबतच आणखीन एक बोगद्याचं काम पूर्ण होताना दिसतंय. त्यामुळे हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने मोठं पाऊल आहे असं दिसून येतंय. आतापर्यंत इथंच थांबूयात. तुमचं या प्रकल्पाबद्दल मत काय, कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.